3-4 अशा कविता निश्चितच झाल्या आणि त्याचा संग्रह केल्यानंतर लक्षात आलं की त्या 80च्या वरती पोचलेल्या आहेत. कारण वडील हे मला नेहमीच प्रेरणादायक माझे राहिले. त्यामुळे अनेक जण अनेक विषयावर कविता लिहिल्या, पण हल्लीच त्यांच्या वाढदिनी लिहिलेली एक कविता आणि त्यांनाच दिलेली कविता आज इथं प्रथम म्हणजे कुठेतरी असं जाहीर वाचतो. बाप. जगाची ओळख घेतो आपण बाप या नावामधून. झिजता झिजता सडून जातो तो एक करता पुरुष म्हणून. लहानपणीचा धाक प्रेमळ रसाळता, लहानपणीचा धाक प्रेमळ रसाळता असते कायम त्यांच्या उणी. या सर्व मागे असते गणित उद्याचे जगणे भविष्य गणित. त्यांची नेहमीच धावपळ दगदग आणि ताणानं भरलेलं त्यांचं शिर. समंजसपणा येतो तेव्हा आठवते सर्व अन मन होतं बधीर. चौकस विचारचक्र धडपडत ती, चौकस विचारचक्र धडपडतीच. पोरांसाठी उभं करावया वलय. रात्रंदिवस ऊन पाऊस काळ वेळ त्यांच्यासाठी कोणताच नाही कधीच प्रलय. इतरांचा विचार करता करता, इतरांचा विचार करता करता स्वतःसाठी जगणे होते साचे बंद. आनंदाचे स्मितहास्य मुखावर त्यागही विसरतात भाऊबंद. उडू लागतात मुलं दाही दिशातून, उडू लागतात मुलं दाही दिशातूनी. मारण्या उंच भरारी अडखळत ठेचकाळत ऊन पाऊस सोसत, अडखळत ठेचकाळत ऊन पाऊस सोसत राहतात ते घरट्याला देत उभारी. प्रत्येकाला मिळतो जन्म पण, प्रत्येकाला मिळतो जन्म पण उशिरा ओळखता येतो तो बाप. असा बाप नावाचा माणूस मात्र कोण कुठला भोगत असतो शाप, कोण कुठला भोगत असतो शाप. धन्यवाद. धन्यवाद. कवितेवर बोलण्याचं काम नंतर सगळ्यांच्या कविता झाल्यानंतर गौरी सर करणार आहेत. आणि आता कविता सादर केलेले राजमोहन शेट्टे यांना एक प्रेमाचं टोकन. कवितेचं नाव आहे माझी नाव. खोल समुद्रात नाव माझी काटाला कशी लावू, खोल समुद्रात नाव माझी काटाला कशी लावू. विणेची तार तुटली आता गीत कसे मी गाऊ. कुणालाच माझी गरज नाही, कुणालाच माझी गरज नाही. आज माझ्यात मीच नाही. विचाराने मी ऋतून गेलोय, विचाराने मी ऋतून गेलोय. वर कसा येऊ. विणेची तार तुटली आता गीत कसे मी गाऊ. गीत माझे बेसूर झाले, गीत माझे बेसूर झाले. स्वप्न होते तेही मेले. माझेच होते आता मी डोक्यावर कसे घेऊ. विणेची तार तुटली आता गीत कसे मी गाऊ. खोल समुद्रात नाव माझी काटाला कशी लावू. विणेची तार तुटली आता गीत कसे मी गाऊ, गीत कसे मी गाऊ. सध्या ऐन गरमीचे उन्हाळ्याचे दिवस आहे, तरी सुद्धा अनंत जोशी सरांमुळे आपल्याला हवेगार वातावरणात कवी संमेलन करायला मिळत आहे. तरी सुद्धा मी या ऐन गरमीमध्ये पावसाळ्यावरची कविता सादर करतो. वयाच्या तिशीपर्यंत खूप खूप भिजलो पावसात, वयाच्या तिशीपर्यंत खूप खूप भिजलो पावसात. जगणं होतं ते आनंदाचं. नंतर माझं भिजणं इतरांसाठी, नंतर माझं भिजणं इतरांसाठी, पण माझ्यासाठीही ठरलं अडचणीचं. एक मात्र बरं झालं, त्या पावसाळ्याचं पाणी, त्या पावसाळ्याचं पाणी डोक्यावरून नुसतंच वाहून नाही गेलं. काही थेंब डोक्यात शिरले, काही मनमंदिरात रमले, काही हृदयाच्या कुपीत निवांत रुजले. काही अंकुरले कविता होऊनी,
काही बहरले नाटक होऊनी, काहींनी घेतली उसळी पत्रकाराची होऊनी लेखणी. आता पावसात मी पुन्हा भिजणार आहे, आता पावसात पुन्हा मी भिजणार आहे, नव्या थेंबाच्या नव्या ऊर्जेसाठी. धन्यवाद. सर्व कवींना एक प्रेमळ विनंती, कविता म्हणून झाल्यानंतर पुढे येऊन सरांच्या हातून ही प्रेमाची. त्याचं नाव आहे श्वेतांबरी. गौर गुलाबी गालावरची खळी पुसटशी हलली, गौर गुलाबी गालावरची खळी पुसटशी हलली, क्षणात हृदयी सुखद अलौकिक कळी अचानक फुलली, क्षणात हृदयी सुखद अलौकिक कळी अचानक फुलली. हे नवे ठरवूनी नवीन काही बळे बळे मी केले, हे नवे ठरवूनी नवीन काही बळे बळे मी केले, परी अश्वेकाच्या गतीने सारे जलद अकल्पित घडले, परी अश्वेकाच्या गतीने सारे जलद अकल्पित घडले. माझं हवे हवेसे वाटू लागले स्पर्श अधीर ते फार, माझं हवे हवेसे वाटू लागले स्पर्श अधीर ते फार, अन अधरावरची तप्त अनावर मधुबिंदूची धार, अन अधरावरची तप्त अनावर मधुबिंदूची धार. शुभांगनेच्या कंठातून ये शब्द नव्हे सुरमाला, शुभांगनेच्या कंठातून ये शब्द नव्हे सुरमाला, वाटले श्रवण करू सतत वाणीजी घोळविते मधुबाला, वाटले श्रवण करू सतत वाणीजी घोळविते मधुबाला. धिमी चालनी दृष्टी चंचला पुनव चंद्रिकेची, धिमी चालनी दृष्टी चंचला पुनव चंद्रिकेची, सारीच कशी मनहरित निर्मिती गीत गायनाची, सारीच कशी मनहरित निर्मिती गीत गायनाची. मी स्तब्ध असा निसीमित जसा लावूनी कडी काष्टाला, मी स्तब्ध असा निसीमित जसा लावूनी कडी काष्टाला, परिज्वानी तुफानी भिडत चालली मनास नाही धारा, परिज्वानी तुफानी भिडत चालली मनास नाही धारा. ही कोण बरे ध्यानात विहरते चपल सदा कोमला, ही कोण बरे ध्यानात विहरते चपल सदा कोमला, श्वेतांबरी होऊनी अवसेलाही तेज शिंपिते सबला, श्वेतांबरी होऊनी अवसेलाही तेज शिंपिते सबला. धन्यवाद. आणि आता मानचिन स्वीकारावा. सांगतो मी मोठा कवी नाहीये, पण अधूनमधून कविता करतो, जे दिसतं वाटतं ते लिहून काढतो. आणि आपण ज्या कोविडच्या काळात सध्या मार्गक्रमण करत आहोत, आणि मी सरकारी नोकरी करतो आणि कोविडसाठी लोकजागृतीसाठी माझी नेमणूक केली गेली आणि पूर्ण उत्तर गोव्यात मी काम केलं लोकजागृतीसाठी. आणि त्या दरम्यान जे जे मी पाहिलं ते खूप खटकलं, काही गोष्टी खूप वाईट वाटल्या, चूक कुणाची ती कळत नव्हती. आणि त्याच्यावरच ही कविता आहे, समतोल. जेव्हा काही गोष्टी चुकतात, जेव्हा काही गोष्टी चुकतात तशा त्या काही वेळात चुकतातही, तेव्हा आपण आक्रमत असलेला रस्ता उंच आणि चढावाचा भासतो. जेव्हा साठवलेले पैसे कमी असतात, जेव्हा साठवलेले पैसे कमी असतात आणि कर्ज मोठी होत जातात, तेव्हा आम्हाला हसायचं असतं, पण आपण निश्वास सोडावा लागतो. तीच परिस्थिती आपली आज झाली आहे, तीच परिस्थिती आपली आज झाली आहे. आयुष्य वळणावर कसं विचित्र होत आहे. मोकळे असून कुणाच्या मदतीला धावता येत नाही, मोकळे असून कुणाच्या मदतीला धावता येत नाही, आणि माणसं पाखरांसारखी नाहीशी होत आहे. का झालं, का झालं आणि कुणी केलं असं? नागमोड्या पायवाटांना आम्ही डांबराने सारवलं, नागमोड्या पायवाटांना आम्ही डांबराने सारवलं, झाडांची कत्तल करीत कॉन्क्रीट जंगल स्थिरावलं. शहरीकरणाच्या लाटेत गाव पण विरलं, शहरीकरणाच्या लाटेत गाव पण विरलं, वृंदावनी तुळस अडगडीत पडली. मग ऑक्सिजन आणि ओझोनचं अस्तित्वच हरवू लागलं.
मग ऑक्सिजन आणि ओझोनचं अस्तित्वच हरवू लागलं. रोजच्या धावपळीत माणूस स्वतःकडे लक्ष द्यायचंच विसरून गेला. हिरवळीचा दरवळ हरपला, निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला. आणि शेवटी कोपलेला निसर्ग म्हणू लागला, अरे दिली तुला माया ममता आणि सावली हवा मोकळा श्वास घेण्यासाठी. दिली तुला माया आणि ममता सावली हवा मोकळा श्वास घेण्यासाठी. फळे फुले वनौषधींचा सडा घातला तुझ्या आरोग्यमयी जीवनासाठी. पण तू नीतिभ्रष्ट झालास, कृतज्ञ झालास तू. आता तुझ्या कर्माची फळं तूच भोगणं संयुक्तिक होईल. आम्हा सर्वांनाच हा धडा आहे आपल्या चुकीचा. आम्हा सर्वांनाच हा धडा आहे आपल्या चुकीचा. आता तरी होणार आहोत का आपण शहाणे? वृक्षारोपणासाठी, नैसर्गिक समतोल राखण्यासाठी? नाहीतर एवढंच म्हणावं लागेल, कशाच भाषा व्यर्थ बोलता 21व्या शतकाची. कशाच भाषा व्यर्थ बोलता 21व्या शतकाची. एक विसावाही न दिसावा व्यथा आजच्या आयुष्याची. धन्यवाद. आणि आता स्मृतिचिन्ह. करणार आहेत प्रकाश क्षीरसागर. एक गझल घेतोय, त्याच्या आधी एक मक्ता आणि 2 शेर. असतात दंग सारे जगतात या सुखाच्या. असतात दंग सारे जगतात या सुखाच्या. दडतात असवेही डोळ्यात या सुखाच्या. असतात दंग सारे जगतात या सुखाच्या. दडतात असवेही डोळ्यात या सुखाच्या. साधा प्रसंग होता तेव्हा कसे भुलावे. साधा प्रसंग होता तेव्हा कसे भुलावे. जखडून तोच जातो मोहात या सुखाच्या. आणि हाचे रंगात आशिकीच्या आकंठ का बुडावे. रंगात आशिकीच्या आकंठ का बुडावे. नसतात तेच तेव्हा भानात या सुखाच्या. आणि आता गझल देतोय. शीर्षक आहे ठेवतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आणि माझ्याही सुखाला ठेवतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आणि माझ्याही सुखाला ठेवतो मी काळजीने. असे झाड येथे वाळलेले सोसते वैशाख बनवे. झाड येथे वाळलेले सोसते वैशाख बनवे. सावलीला भोवतीच्या राखतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. असे ग्रीष्मतापे रानवाळे आस लागे पावसाची. ग्रीष्मतापे रानवाळे आस लागे पावसाची. थेंब पहिला मग मृगाचा शिंपतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आज माझ्या वेदनेला हृदय देते मान मोठा. आज माझ्या वेदनेला हृदय देते मान मोठा. सल सुखाचे रोज आता सोसतो मी काळजीने. आज माझ्या वेदनेला हृदय देते मान मोठा. सल सुखाचे रोज आता सोसतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आणि हा शेर बघा. प्रणयरंगी रंगलेले मौन पक्षी आशिकांचे. प्रणयरंगी रंगलेले मौन पक्षी आशिकांचे. रूप त्यांचे मोहनाचे पाहतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आणि हा शेर. वेदना ही साहतो मी निमुट साऱ्या अंतरीच्या. दुःख होता तुझं जरासे बोलतो मी काळजीने. वेदना त्यांच्या मनाची साहतो मी काळजीने. आणि शेवटचा शेर आहे. गीत माझे गात कोणी आवडीने ऐक सारे. गीत माझे गात कोणी आवडीने
ऐक सागर. इथं सागर हे माझं तत्वदृष्ट नाव आहे, माझं नाव आहे. गीत माझे गात कोणी आवडीने ऐक सागर. सूर माझ्या काळजाचे छेडतो मी काळजीने, वेदना त्यांच्या मनाची चाहतो मी काळजीने, आणि माझ्याही सुखाला ठेवतो मी काळजीने, ठेवतो मी काळजीने. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आता हे स्मृतिचिन्ह. धन्यवाद. आणि पुढे विठ्ठल शेळके ही कविता सादर करते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. ही माझी कविता माझ्या बोलीभाषेतील आहे, परंतु सगळे मराठी रसिक या ठिकाणी उपस्थित आणि आदरणीय व्यासपीठ हे मराठी रसिकांचं असल्याने मला वाटतं या कवितेचा गाभा आणि अर्थ सगळ्यांच्याच लक्षात येईल. कविता आहे माझा बा. एक दनघोर म्हणून जन्मास आला, लहानपणी आईला पोरका झाला. एक दनघोर म्हणून जन्मास आला, लहानपणी आईला पोरका झाला. शरडा गुरा मागणी दावथ्यो, अनमानी पायानी राणी वनी फिरत्यो. शरडा म्हणजे शेळ्या, बकऱ्या. शरडा गुरा मागणी दावथ्यो, अनमानी पायानी राणी वनी फिरत्यो, त्यो माझा बा. कुंबळीचा काटा पायात रुतला, रक्ताचा पाठ सुटला. कुंबळीचा काटा पायात रुतला, रक्ताचा पाठ सुटला, तरी थांबला नाही त्यो माझा बा. तरी थांबला नाही त्यो माझा बा. शरडांचं पोट भरलं तवाच त्याचं मन भरलं. शरडांचं पोट भरलं तवाच त्याचं मन भरलं, त्यो माझा बा. पोरांना नानाची मोठी करत्यो, मांस जिजवाचं जिजवून हाड जिजवत्यो. पोरांना नानाची मोठी करत्यो, मांस जिजवाचं जिजवून हाड जिजवत्यो. एकशी शरडांना घेऊन जातो आपट्याच्या वंड्यात, दुसऱ्या दिवशी घेऊन जातो पोरला मात. एकशी घेऊन जातो शरडांना आपट्याच्या वंड्यात, दुसऱ्या दिवशी घेऊन जातो पोरला मात, त्यो माझा बा. पोरांचं सुख ते आपलंच सुख मानणारा. पोरांचं सुख ते आपलंच सुख मानणारा. कुटुंबाचा गाभारा सांभाळणारा, त्यो माझा बा. पोरांचं सुख ते आपलंच सुख मानणारा. कुटुंबाचा गाभारा सांभाळणारा, त्यो माझा बा. आतकाट्यांना पडला पीळ, चेहऱ्यावर कुठंच दिसत नाही तीळ. आतकाट्यांना पडला पीळ, चेहऱ्यावर कुठंच दिसत नाही तीळ, त्यो माझा बा. बाला आता पहिल्यासारखं जमत नाही. बाला आता पहिल्यासारखं जमत नाही, संसाराचा डॉलरा सांभाळत नाही. बाला आता पहिल्यासारखं जमत नाही, संसाराचा डॉलरा सांभाळत नाही. बाचं वजन आता मी करतोय थोडं हलकं. बाचं वजन आता मी करतोय थोडं हलकं. माझा हात लावून हलका हलका. माझा हात लावून हलका हलका. माझा हात लावून हलका. धन्यवाद. आणि आता स्मृतिचिन्ह. पुढे येत आहेत नवसो परब. बसूनच मी सादर केली तर चालेल. आवाज येतो बरोबर? हा येतो ना? वाटे इथून जावे, वाटे इथून जावे, धुळीत चैत्र वाटे, मातीत पेरलेल्या प्राणातल्या पहाटे. गर्भार मौन माझे तेथे फुलात गावे, प्राजक्त गंध ओले रक्तात जोजवावे. आदित्य येऊ देला अंधार पोसताना, आदित्य येऊ देला अंधार पोसताना, गांधार शब्द माझा रक्तात गेरू जावा. दीप्ती तुझ्यामुळे ही प्राणात पेरलेली आयुष्य अक्षरांचे भाळावरी फुले. दीप्ती तुझ्यामुळे ही प्राणात पेरलेली आयुष्य अक्षरांचे भाळावरी फुले. धन्यवाद. ही कविता माझी 1970
तू बदली. कवींनी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत आणि या सत्राचे अध्यक्षस्थानी गौरीश वेर्णेकर आहेत. त्यांना विनंती करते त्यांनी आता आपलं मनोगत कवितेवर भाष्य करण्यास हरकत नाही. सोबतच आपली कविता ही घेऊ शकता. दशरथ सर म्हणायला लागले की 2-3 कविता म्हणून पूर्वी सांगतो, एक जोक म्हणून तुम्हाला मी सुचवतो, तो कोकणीमधून सुचवतो. गेली 30 वर्सां कोकणी भितर आम्ही वावर करतात. कोकणी लेखक संघ, परिषद वेगवेगळी पद भोगली, पण त्यांना कवी संमेलनाचे अध्यक्षपद भोगू मिळले ना. आणि असे म्हणतात की बरी देवीची सासाय जाय तुका हे पद भोगता जाला, आणि ती कालिका देवी प्रसन्न झाली आणि हे पद म्हाका मेळ्ळें. थँक्यू कालिका. तसं बघायला गेलं तर इथं मोठमोठे दिग्गज आहेत आणि मी त्या मानाने भरपूर सूक्ष्म कण म्हटलं तरी चालेल मराठीतला. आणि अशा वेळी जेव्हा मी शाळेमध्ये शिकताना मराठी शिकलो आणि त्याच्यानंतर कोकणीला असं झोकून दिलं स्वतःला, त्यामुळे मराठीतल्या थोड्या रचना पूर्वी ज्या केलेल्या त्याच आठवणीत आहेत आणि आता थोड्याफार मी करत आहे. आणि इथं आता राजमोहन सरांनी आणि आमचे नावती इथं जे दिग्गज बसलेले सगळे लोकांनी जर काव्यरचना जर बघितल्या तर मलाच भीती वाटायला लागली, काय हे अध्यक्षपद आणि काय म्हणून बोलणार त्यावर. तर सांगायचं म्हणजे माझे मराठीवर जाऊ नका, मी थोडंफार कोकणी बोलतो ज्यावर मला थोडं फ्रीडम मिळेल, नाहीतर मला काहीतरी अडकल्यासारखं होईल. तर सांगपाचें म्हणल्यार वेगवेगळ्या हांगा कविता सादर जाल्यो आणि इतली सुंदर पद्दतीन सादर जाल्यो. गजल काव्य म्हणया, अष्टाक्षरी म्हणया, हायकू म्हण प्रकार आशिल्लो 2-3 जाणांचे म्हणल्यार अशे पद्दतीन सगळे तरेचो प्रवास आता कवितेचो हांगा पळोवपाक मेळ्ळो. हांव म्हाजें मनोगत व्यक्त करचे पयलीं हांव 1-2 हांगा कविता सादर जाल्ली तेंची एक बेश्टी झलक अशी घेता. हांव तेंचेर समीक्षण बी करना कित्याक ते खूब व्हडले आसात. खास करून म्हाजो मित्र राजमोहनान एक सुंदर कविता बाप म्हण कविता केली. एक ह्या कवितेंतल्यान वेगवेगळ्या कर्तृत्व, बापाची बद्दल कर्तृत्व, माया, शक्त, स्पर्श अशे शब्दांतल्यान ताणें व्यक्त केलो जो बाप ह्या कवितेंतल्यान आमकां दिसलो. जॉन आगियार तर व्हडलो गीतकार, तेजी गितां सगळीं गाजल्यात. मराठीतली गितां, कोंकणीतली गितां सगळे हितूंतल्यान तेजी गिताची शैली आणि ते रुपकां तेज्या हातामुळा बसलेले आसात. असो हो गीतकार गोंया भितर आमचो अशे थोडेच लोक आसात जो हांव तेजें व्हडपण मेळयना, पूण स्वता हेतूंतल्यान क्रिस्ती धर्मांतल्यान येवन सुद्दां हिंदूचेर इतलो श्रद्धात्मक गीत बरोवपी पयलोच हो गीतकार म्हाका दिसलो आणि तेतूंतल्यान म्हाका खूब भावना तेंच्यो जाग जाल्यो. सबंद भारतभर तेजी तोखणाय जाता. तांचे गितांतल्यान एक वाट आशिल्ली, विणेची तार तुटली आता गीत कसे गाऊ. एक भावनात्मक गीत जेतूं भितर श्रृंगारात्मक लय आशिल्ली आणि तुका स्वर ऑटोमॅटिकली तेज्या हितूंतल्यान श्रृंगार रसांतल्यान तेतूंतल्यान येताले अशी ही ताणें जॉतर आमचे म्हजे पावसाळे, पावसाचे थेंब प्रतिकात्मक पद्दतीन कशे तरेन घेवूं येता, एक थेंब वेगवेगळे प्रतिकात्मक रित्यान कशे तरेन घेवूं येता हेंय दाखयलें. दुर्गाकांती नावतीन तर श्वेतांबरी सारख्या कवितेंतल्यान आमकां पयलींच्या बालकवीची सगळी यादी करून दिल्यो, कशे पद्दतीन शब्दरचना करपा येता आणि कशे पद्दतीन ती जुळवाजुळव करूं येता आणि तो एक वैचारीक गाभो कसो दिवपा येता. मन हरीत निर्मिती करून उडयलें हें इतलें म्हणन हांव तेज्याच कवितेंतलो शब्द घेवन की एक मन हरीत निर्मिती करून उडयलें. प्रदीप नाईक सरान तर एक विचारमंथन करपी कविता तेंची आयच्या मानव निर्मित जगा भितर जे पळय आमी म्हणटा न्ही अधोगतीचो विकास, कोंकणींतल्यान आमी सांगप म्हणल्यार तो नैसर्गीक क्षमता काडून उडयन आयची जग खंय पद्दतीन पावला तेजेर एक बडी मारपी अशी तेंची कविता आशिल्ली. प्रकाश क्षीरसागर हांची गजल ठेवतो मी काळजीने, सुंदर अशी कविता. विठ्ठल शेळके यांचे बा बोली भाशेंतल्यान जी प्रेझेंट जाली ती खरीच आजकाल भुरगीं आमची सगळीं शिकतात, पण
आपली बोली भाशा, आपली जी संस्कृती, आपली जे कल्चर आसा ते खंय तरी सांबाळपाक जाय. ज्या वाठारांतल्यान आपूण आयला किंवा त्या वाठाराचे रिप्रेझेंट करता ते शब्द सामर्थ्य तेज्या कवितेंतल्यान दिसपाक जाय. वेगवेगळ्या विचार प्रसारणांतल्यान आपल्या बाची ओळख करून दिवपी ही कविता आशिल्ली. दशरथ परब सर तर हांगा नतमस्तक जावपाची अशी कविता त्यांच्या अक्षरांतल्यानच सामकें श्रंग तुगेलें काव्यात्मकता ओपली. तेजे बद्दल हांव कांयच उलयना कित्याक म्हाका तेतूंत भितर तितलो पावलो ना हांव त्या कविते. इतली भयभरंगच अशी कविता आशिल्ली. कित्याक सराक मुखार सदांच नतमस्तक. ही सगळ्यो अश्यो कविता आज हांगा सादर जाल्या. मी याच्यावर काही बोलणार नाही, फक्त एवढंच बोलेन की मनसा क्रिएशन वेगवेगळ्या रूपाने लॉकडाऊन आसूं किंवा हेतूंतल्यान आसूं आमकां सगळ्यांचें मन मिळयता. तो जो काम केलो पळय ताणें लॉकडावनाक काव्य होत्र म्हणून तें खरें तोखणाये सारकें आसा. म्हाज्या मनांतल्यान तुवें व्हडलें काम केलां अशें म्हाका दिसता. खूब व्हडलें काम केलां. त्या टायमार मानसिकता आमची नाशिल्ली आनी अशा वेळाचेर तुवें जी सिरीज चलयली लॉकडावनाच्या पिरियडाक आनी सगळ्या जगातल्या, महाराष्ट्रांतल्या, गोंयच्या लोकांक आपल्यान कविता वाचची तुजी त्या हेतूंक अशें दिसपाक लागलें. आनी म्हाका दिसता मॅक्झिमम कितले कविता आयल्यो तुका? 5,000चे वयर कविता. म्हळ्यार हें फकाणां न्ही. आनी इतल्या लोकां कडेन संपर्क दवरून ती साखळी खंय पावला, त्या साखळींतली मुखार खंय वता, हे पद्दतीन एक नजर दवरप म्हणल्यार व्हेरी डिफिकल्ट. हांव त्या खातीर तेजी तोखणाय करताच. पूण सगळ्यांक अशें वेठीक बांदून हाडप आयच्या आंतरराष्ट्रीय कविता दिसाच्या निमित्यान स्वता कवी आसून सगळ्यांचें कवित्व जागोवप आनी एक प्लॅटफॉर्मार हाडून तांकां हांगा पुजोवप हें खूब व्हडलें काम. हांव तुमची तोखणाय करता ह्या खातीर. हांव एक दोन कविता म्हाजी सादर करता. हांव तसो व्हडलो कवी न्ही, मराठीचो न्ही, कोंकणीचो थोडो उरूं शकता, पूण 2 कविता सादर करता. हांगा केरकर मॅडम बी आसात. चारवळेंतल्यान 2 सुरवात करता. पतंग उडण्यासाठी धाग्यावर धागा मिळवला. पतंग उडण्यासाठी धाग्यावर धागा मिळवला. गाठीच्या वजनाने पतंग उडायचाच राहिला. दोरीवर विश्वास नाही म्हणून पतंगाला मी शेपडी ठेवली. दोरीवर विश्वास नाही म्हणून पतंगाला मी शेपडी ठेवली. वर युनिफॉर्मिटी पाहिजे म्हणून आकाशाने शेपडीच कापली. 2 हाताचे देव नसतात. 2 हाताचे देव नसतात म्हणून 4 हाताच्या देवापाशी मी मागले. 2 हाताचे देव नसतात म्हणून 4 हाताच्या देवालागी मी मागले. त्याने 2 हात केले. आज थोडा तरी उजेड हवा होता. आज थोडा तरी उजेड हवा होता. माझ्या सूर्याला ढगांनी कुठं लपवला बघायचा होता. कधी कधी परीक्षेतही बसा. कधी कधी परीक्षेतही बसा. प्रश्न तुमचाच, उत्तर तुमचेच, परीक्षकही तूच. अंकाची बेरीज करा, मोठ्याने हसा. एक कविता सादर करतो. गाण्याचा प्रयत्न करतो पण साथ देणार नाही मोस्टली. पावसाची वाट बघत आहेत. या दिवसात पाऊस कधी येतो, काय येतो काही कळत नाही. आणि जर तो भयंकर रूपाने प्रगट झाला तर मग मागणारे जे लोक आहेत ते कशा पद्धतीने रिॲक्ट होणार आणि तो पाऊस कसा पुराचं रूप धारण करणार यावर मी एक प्रायोगिक पद्धतीने कविता लिहिलेली. घन घन रे वाट पाहासी जन रे. घन घन रे वाट पाहासी जन रे. गंज नांगरला हाती भूकी भेगाळली माती. हिशोबाच्या निलामीत किती सोडल्या रे काती. घन घन रे घन रे घन घन रे घन 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 रे घन रे घन घन रे घन रे घन घन रे घन रे घन घन रे घन रे. कंठी उरला मल्हार बिया मातीत रडल्या. कंठी उरला मल्हार
बिया मातीत रडल्या, तप्त उन्हात जळल्या, माणसाच्या रे सावल्या. घन घन रे घन रे घन घन रे घन रे घन घन रे घन रे. मुक्या निराधाराना माता सांगते कुराण. मुक्या निराधाराना माता सांगते कुराण. विष शोषता शोषता लागे गीतेचे ग्रहण. चाबकाचे हाण मार गिरव्या भूमीची आरड. चाबकाचे हाण मार गिरव्या भूमीची आरड. पाठी फटके सोसेवळ कुण्या गरीबाचे दार. आटलेला अश्रुधूर मुखी मौन हे वादळ. जुलमी आंधळ्या न्यायाला, जुलमी आंधळ्या न्यायाला नभी किंकाळला भार. भार भार तो घुमशी काळे घनरी आकाशी. भार भार तो घुमशी काळे घनरी आकाशी. कडकडले विजाशी घाम अश्रुशी पुसशी. कडकडले विजाशी घाम अश्रुशी पुसशी. ढगफुटीचा आक्रोश झोपाडले वेली वृक्ष. ढगफुटीचा आक्रोश झोपाडले वेली वृक्ष. अन्यायाची कळ, अन्यायावर कळ सोसे. प्रकृती ही झाली भक्ष, प्रकृती ही झाली भक्ष. नद्या नद्या आल्या लाटा सागराला फुटल्या वाटा. नद्या नद्या आल्या लाटा सागराला फुटल्या वाटा. हिशोबाची पट्टी तरंगे शोधे हताश अंगठा. शोधे हताश अंगठा. आता पुरे रे पुरे रे, आता पुरे रे पुरे रे, आता पुरे रे पुरे रे, आता पुरे रे पुरे रे. किती पुरा रे पुरा रे, किती पुरा रे पुरा रे, किती पुरा रे पुरा रे पुरा रे पुरा रे पुरा रे. घन घन रे घन रे घन घन रे घन रे घन घन रे घन रे घन घन रे. एक मराठी आणि कोकणी संबंधी एक मुद्दाम कविता मी कोणाला पोस्ट करायला लावलेली, कोकणीतून आहे. मी कोकणीतून सांगतो तुम्हाला ती कविता. ही कविता जरी मी काणकोणच्या वातावरणावर जरी लिहिली तरी एक मोठा त्यामध्ये अर्थ आहे. मी परत रिपीट करणार नाही कारण कविता मोठी असल्याने मी एकाच वाक्यात ते करणार. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. कोकणी मराठी घुसपल्यात शब्दाच्योच गाठी. व्यासपीठ मेळटा थंय लेखकाच्यो दाटी. कोकणी मराठी घुसपल्यात शब्दाच्योच गाठी. व्यासपीठ मेळटा थंय लेखकाच्यो दाटी. संस्कारी शिक्षण भुरग्याच्या मुठी. पालकाच्या कपलार फुडाराच्यो वाटी. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. माय भास राखपाक हजारांनी फुडे. माय भास राखपाक हजारांनी फुडे. मता कशी पडली ना वारडा लागला कोडे. बोटाक सगळ्याच्या निष्ठेची शाई. इंग्लिशाची बाई आता सगळ्याची आई. काणी कोणा कोणाची रे, कोणी कोणा कोणाची. मोडपा जोडपाचो प्रसाद चल्ला. साध्य सिद्धी जावपा खातीर उपास धरला. पाकळेचे उदका प्रमाण भट ठरयता. पाकळी पडल्यार खांब्या वयलो देव उलयता. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. वर्गणेचे ताट सगळ्याक कंपल्शन. वर्गणेचे ताट सगळ्याक कंपल्शन. खांद मारपी पालके जातीचे ऑब्जेक्शन. ज्ञानबा तुकारावान शिवाक नरेशन. भक्तिगीता गावपाक कमिटीचे परमिशन. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. शिवराक शिवा दाखयता आरत शिगम्यांनी. शिवराक शिवा दाखयता आरत शिगम्यांनी. लाळ गळीत शाकोतीचेर हुर्राक घेता खाचीनी. तोणया मेळ तोणी सोडून मांडार धोलता. बुधवंताली पोरां आता दांडिया रे खेळटा. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. बाळसुल्या बेकरेक भट्टीच नारे. पेदरोल्या नाल्लाक कट्टीच नारे.
बेकायदेशीर हांगा कितलीच कामा भांगरवाल्याक धरून आमी जावया जमा. काणी कोणा कोणाची रे, काणी कोणा कोणाची. ही फुडले वाचूं वतना हांव कित्याक सांग खूब व्हडली आसा, मागीर हांव ग्रुपार बी घालता किंवा अशें. कित्याक एक वातावरण करपा खातीर ती कविता वाचली हांवें की आज गोंयची परिस्थिती कितें जाला आनी खंयचे पद्दतीन वता. ह्या कवी संमेलनाक सगळ्याची साथीन हें पयलें काव्यरंग सुंदर रंगाक आयलें अशें म्हाका दिसता. आनीक म्हाका ही संद दिल्ले खातीर हांव सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं सगळ्यांक. अनंत जोशी सर.